मित्रांनो, हार्ट अटॅक हा अचानक येतो असे आपण म्हणतो, पण अनेक वेळा जीव वाचवण्याची संधी आपल्या हातात असते. दुर्दैवाने घाबरून किंवा अज्ञानामुळे लोक अशा काही चुका करतात, ज्यामुळे उपचाराला उशीर होतो आणि परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हार्ट अटॅकचा संशय आल्यावर लोक नकळत करत असलेल्या 10 मोठ्या चुका जाणून घेणार आहोत. या चुका तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी टाळल्या तर योग्य वेळी उपचार मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. गॅस समजून दुर्लक्ष करणे. हार्ट अटॅकच्या वेळी लोक सर्वात जास्त जी चूक करतात ती म्हणजे छातीत होणारा त्रास, गॅस किंवा ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करणे. अनेक जण गॅसची गोळी घेतात, लिंबू पाणी पितात किंवा थोड्या वेळ झोप घेतली की बरे वाटेल असे समजतात. पण जर तो हार्ट अटॅक असेल तर हा उशीर हृदयाच्या स्नायूंना अधिक नुकसान पोहोचवू शकतो. त्यामुळे छातीत नवीन, तीव्र किंवा संशयास्पद वेदना होत असतील तर हा फक्त गॅस आहे असा निष्कर्ष स्वतः काढू नका. नंबर 2. वेदना कमी होण्याची वाट पाहणे. अनेक लोक 15-20 मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ थोड्या वेळात बरे वाटेल म्हणून थांबतात. काही जण वेदना कमी होते का हे पाहत राहतात, पण हार्ट अटॅकमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. उपचार जितक्या लवकर सुरू होतात तितकी हृदयाच्या स्नायूंची हानी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेदना कमी होण्याची वाट न पाहता तातडीने वैद्यकीय मदत घ्या. नंबर 3. स्वतःच वाहन चालवत रुग्णालयात जाणे. काही लोक स्वतःच कार किंवा दुचाकी चालवत रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करतात, पण हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. वाटेत प्रकृती अचानक गंभीर होऊ शकते, चक्कर येऊ शकते किंवा बेशुद्ध पडण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे शक्य असल्यास दुसऱ्या व्यक्तीकडून वाहन चालवून घ्या किंवा आपत्कालीन वैद्यकीय सेवा वापरा. नंबर 4. घरगुती उपायांवर वेळ घालवणे. काही लोक काढा, लिंबू पाणी, गरम पाणी किंवा इतर घरगुती उपाय करून वेळ घालवतात. हे उपाय हार्ट अटॅकवरील उपचार नाहीत. अशा उपायामुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर होऊ शकतो. त्यामुळे हार्ट अटॅकचा संशय असल्यास प्रथम वैद्यकीय मदत मिळवणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. नंबर 5. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेणे. काही जण शेजाऱ्यांनी सांगितलेली किंवा पूर्वीची औषधे स्वतःच घेतात, पण प्रत्येक रुग्णांची परिस्थिती वेगळी असते. काही औषधे विशिष्ट व्यक्तींना योग्य नसू शकतात. त्यामुळे स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे. नंबर 6. लक्षणे लपवणे. विशेषतः पुरुषांमध्ये मी ठीक आहे असे म्हणत वेदना सहन करण्याची प्रवृत्ती दिसते. काही लोक कुटुंबियांना काळजी वाटू नये म्हणून काहीच सांगत नाही, पण ही चूक उपचाराला उशीर करू शकते. छातीत संशयास्पद वेदना किंवा इतर लक्षणे असतील तर ती त्वरित कुटुंबियांना सांगा. नंबर 7. एकटे राहणे. हार्ट अटॅकचा संशय असताना स्वतःला खोलीत बंद करून बसणे किंवा एकटे राहणे धोकादायक ठरू शकते. गरज पडल्यास मदत मिळावी म्हणून जवळच्या व्यक्तीला परिस्थितीची माहिती द्या. मदत करणारी व्यक्ती जवळ असल्यास आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेणे सोपे जाते. नंबर 8. घाबरून जाणे. हार्ट अटॅकचा संशय आला की भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण खूप घाबरल्याने परिस्थिती हाताळणे कठीण होऊ शकते. शक्य तितके शांत राहा, बसून किंवा आरामदायी स्थितीत बसा आणि वैद्यकीय मदत मिळण्याची वाट पहा. नंबर 9. आपत्कालीन मदत उशिरा मागवणे. अनेक लोक आधी नातेवाईक, मित्र किंवा शेजाऱ्यांना फोन करतात आणि बराच वेळ निघून गेल्यानंतरच रुग्णालयात जाण्याचा विचार करतात. हार्ट अटॅकचा संशय असल्यास प्रथम वैद्यकीय मदतीची व्यवस्था करणे सर्वात महत्त्वाचे आहे. नंबर 10. लक्षणे कमी झाली म्हणून तपासणी टाळणे. काही वेळा छातीतला त्रास काही मिनिटांनी कमी होतो. त्यामुळे अनेकांना वाटते की आता सर्व ठीक आहे, पण काही प्रकारच्या हृदयविकारामध्ये लक्षणे कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे त्रास कमी झाला तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, हार्ट अटॅकमध्ये सर्वात मोठी चूक म्हणजे वेळ वाया घालवणे. छातीत संशयास्पद वेदना, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम किंवा हात, मान, जबड्यात पसरणारी वेदना याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची आणि हृदयाचे नुकसान कमी होण्याची शक्यता वाढते. लक्षात ठेवा, हार्ट अटॅकच्या वेळी प्रत्येक मिनिट मौल्यवान असतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित योग्य वेळी ही माहिती एखाद्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. आणि अशाच विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी विद्यास हेल्थ अँड टिप्स चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.